पाहत आहात मिड डे मराठी न्यूज चॅनल। चला सत्य बघूया। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा। जी आपला हे नियम काढला तो देखील कुठेतरी जाऊन पुढे कोर्टात टिकणार नाही असं भुजबळ म्हणतात। पहिली गोष्ट अशी आहे की मागच्या वेळेचं आरक्षण हे उच्च न्यायालयामध्ये टिकलंच होतं, सर्वोच्च न्यायालयामध्ये ते टिकू शकलं नाही। आता आम्ही पुन्हा सर्वोच्च न्यायालयात गेलेलो आहोत, पण क्युरेटिव्ह पिटिशन देखील आता आपली हिअरिंगला त्या ठिकाणी घेण्यात येते आहे। पण त्याच वेळी पॅरलली आपण काय प्रयत्न केला आहे तर मागच्या वेळेस ज्या कारणाने सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त केली किंवा ज्या कारणांवर त्यांनी आपलं आरक्षण फेटाळलं त्या कारणांची मीमांसा करणारा सर्वे हा आपण ऑलरेडी सुरू केलेला आहे। कारण त्यांनी काही 3-4 मुद्दे पॉईंट आउट केले की याच्यावर सर्वे झाला नाही किंवा याच्यावर अधिक सॅम्पल असायला पाहिजे होतं, तर ते आता आपण करतोय। त्यामुळे पॅरलली ते देखील आपलं चाललेलं आहे। यांनी असं काम नाराजी व्यक्त केली, त्यावरून नारायण राणे देखील म्हणतात की आम्हाला हे मान्य नाही। अशा पद्धतीची असं आहे की वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते। भुजबळ साहेबांची मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांची करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्ण मध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि न्यूज व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा।